करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आज आपण या ठिकाणी राष्ट्र उभारणी व तरुण या विषयामध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हा जो काही विषय आहे, हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. हवामानातील झालेला बदल, त्याचे होणारे परिणाम, म्हणजे एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर आपण या ठिकाणी यापूर्वी चर्चा केलेली आहे. त्याचा पुढचा भाग म्हणजे आपण या ठिकाणी काय नेमके बदल होतात, क्लायमेट चेंज काय आहे, त्यानंतर या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंग काय आहे, त्याचे होणारे परिणाम काय आहेत, हे सविस्तर बघण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी या सत्रामध्ये करत आहोत. हे लक्षात घ्या. आपल्याला आठवत असेल किंवा आपले पालक जे आपल्याला सांगतायत की आमच्या वेळेला एवढा उन्हाळा नव्हता, आमच्या वेळेला एवढा पाऊस नव्हता, किंवा आमच्या वेळेला एवढी थंडी नव्हती, हे जे काही सांगितलं जायचं किंवा हिवाळा थंडगार असायचा, पाऊस या ठिकाणी याच वेळेत पडायचा, हे जे काही सांगितलं जायचं, आणि ते आता जर बघितलं तर त्याचं सगळंच टाइम टेबल, म्हणजे आज जून महिन्याची 21 तारीख आली तरी देखील या ठिकाणी पाऊस आपल्याला या ठिकाणी म्हणावा तितका या ठिकाणी सुरू झालेला नाहीये. हा झालेला बदल म्हणजे 1 जून पासून ते 21 जून पर्यंतचा झालेला 20 दिवसांचा झालेला परिणाम. नागपूर सारखं शहर जिथे या ठिकाणी यावर्षी 49 डिग्री सेल्सिअस पर्यंत या ठिकाणी उन्हाळ्याचं तापमान जे आहे ते तापमान गेलं, हा एक या ठिकाणी परिणाम. किंवा आपण 2023 जर गोष्ट बघितली तर मुंबईमध्ये एका दिवसामध्ये 300 मिमी पाऊस पडला होता. 300 मिलीमीटर म्हणजे साधारणतः पाठीमागच्या शेकडो वर्षांमध्ये कदाचित झाला नसेल एवढा पाऊस या ठिकाणी एका दिवसामध्ये तिथं पडला. आणि मग हे सगळं का घडतंय अचानकच, म्हणजे त्याला निसर्गाचा प्रकोप असं म्हटलं जातं बऱ्याच वेळेला या ठिकाणी बोलत असताना, किंवा या ठिकाणी आपण जे केलं ते आपल्याला परत मिळतं असं देखील बऱ्याच वेळा बोलत असतो. पण ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते ग्लोबल वॉर्मिंग या पद्धतीचे धक्कादायक या ठिकाणी काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडण्यासाठी कारणीभूत आहे. लक्षात घ्या. आज 2024 मध्ये बघितलं तर या ठिकाणी आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये 2024 हे सगळ्यात जास्त उष्णवट, म्हणजे जागतिक तापमानाच्या वेळेला पहिल्यांदाच या ठिकाणी 1.5 डिग्री सेल्सिअस या ठिकाणी ओलांडलेला आहे. हे लक्षात घ्या. गेल्या 8 वर्षाचा तो रिसर्च आहे. हे लक्षात घ्या. आणि पृथ्वीच्या स्थापनेपासूनची जी काही या ठिकाणी पृथ्वीवरील CO2 ची या ठिकाणी जी काही लेवल होती ती 420 ppm पेक्षा जास्त कधीच नव्हती. ती या वेळेला 422 झालेलं हे लक्षात घ्या. त्याच्यावरती होतं. आणि मग 422 म्हणजे काय आहे? 422 ppm म्हणजे या ठिकाणी एक बंद खोलीत या ठिकाणी समजा आपण विषारी हवा भरल्यासारखा जो प्रकार होतो तशा पद्धतीचा प्रकार आहे. याच्यावर डिटेल तुम्ही रिसर्च केलं थोडं लक्षात येईल की नेमकं पीपीएम काय काम करतं, आणि ते 420च्या खाली होतं आणि 422 झालं म्हणजे काय झालं, हे थोडंसं रिसर्चवर तुम्हाला लक्षात येईल. तर काही आकडेवारी आपल्याला माहित असली पाहिजे की 2000 सालानंतर 10 वर्षात सर्वात उष्ण या ठिकाणी वर्ष जे आहे ते 2024 झालं. हे लक्षात घ्या. हिमनद्या वितळण्याचा वेग जो आहे तो 1990च्या तुलनेनं आता दुप्पट झालेला आहे. लक्षात घ्या. आणि आता तो या ठिकाणी 5 पटीकडे देखील वाढायला लागलेला आहे. समुद्राची पातळी जी आहे ते दरवर्षी 3.4 mm या ठिकाणी वाढत होती. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं आता त्याच्यामध्ये पुन्हा या ठिकाणी वाढ व्हायला लागलेला आहे. याचा परिणाम कुठं होणार आहे की मुंबई असेल किंवा या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी पाण्याची पातळी जशी वाढेल समुद्राची, तसं तिथं असणाऱ्या रहिवासी आणि इतर अधिवासाला या ठिकाणी धोका निर्माण होतो. लक्षात घ्या. 2050 पर्यंत मुंबई, चेन्नई, कोलकाता यासारखी शहरं जी आहेत जी समुद्राच्या खाली जाण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे. किनारे त्यांचे या ठिकाणी बुडायला लागतील. हे लक्षात घ्या. जैवविविधतेवर होणारा जो परिणाम आहे तो देखील परिणाम या ठिकाणी अत्यंत विघातक असा होत चाललाय. 1970 नंतर 69% वन्यजीव जे आहेत ते या ठिकाणी कमी व्हायला लागलेले आहेत. म्हणजे साधारणतः 970 या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रजाती ह्या नष्ट झालेल्या. खराब हवामानामुळे होणारा मृत्यू याचा आकडेवारी म्हणजे प्रचंड आहे. दिल्लीसारख्या शहरामध्ये या ठिकाणी लोक म्हणतात की आम्ही आठवडाभर सलग राहू शकत नाही, त्यामुळे विकेंडला शहरापासून लांब आम्हाला बाहेर जावं लागतं ताजी हवा फक्त घेण्यासाठी. हे लक्षात घ्या. हे देखील आपण या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बघतो. हे लक्षात घ्या. आणि मग या सगळ्या परिस्थितीचा विचार करता हवामानासाठी निर्वासित होणारी संख्या 2050 पर्यंत 14 कोटीपर्यंत असेल असा एक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
म्हणजे एक फ्लो आपण बघितला की जगण्यासाठी चांगले सोर्सेस मिळावेत, उत्पन्न मिळावेत म्हणून गावाकडून शहराकडे जाणारा वर्ग होता, तो कालावधी बघितला. आता पुढच्या कालावधीमध्ये असं बघायला मिळेल की आताही ती सुरुवात झालेली आहे की आयुष्यातल्या उमेदीतली काही वर्ष मोठ्या शहरामध्ये जाऊन काम करायचं, कमवण्याचं चांगल्या पद्धतीने. त्यांचं स्वप्न काय असेल की मला गावाकडे निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक चांगलं घर बांधायचं आहे आणि चांगल्या हवेमध्ये राहायचं, हे स्वप्न असू शकतं पुढच्या कालावधीमध्ये, हे लक्षात घ्या. असा बदल जो आहे तो आपल्या आजूबाजूला व्हायला लागलेला आहे, लक्षात घ्या. उष्माघाताचा परिणाम माहिती आहे आपल्याला त्याच्यामध्ये का झाला. यावेळेलाही बऱ्याच या ठिकाणी काही विद्यार्थ्यांच्या, काही व्यक्तींच्या उष्माघातामुळे विदर्भ मराठवाड्यामध्ये, आपल्याला मराठवाडा विशेषतः विदर्भामध्ये आपल्याला मृत्यू पडलेले मुलं लोक या ठिकाणी लक्षात येत आहेत. आपल्याला या ठिकाणी या गोष्टी समजल्या पाहिजे की नेमकं का होतंय. आजूबाजूला जे आपले बदल घडत आहेत या ठिकाणी, हे क्लायमेट चेंज हे काही भविष्य नाही, हे आत्ताचं वर्तमान जरी असलं तर हे थांबवणं आपल्या हातात आहे. म्हणजे आज आपल्या राष्ट्र उभारणीच्या विषयामध्ये या विषयाला महत्व का प्राप्त होतं, कारण हे थांबवणं आपल्या हातात आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा या गोष्टी समजल्या पाहिजेत की नेमकं ग्लोबल वॉर्मिंग काय आहे. पृथ्वीचं तापमान वाढतं म्हणजे नेमकं काय वाढतं हे लक्षात घ्या, हे समजणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 1950 साली सरासरी तापमान जे 13.8 सेल्सिअस होतं ते लक्षात घ्या. आता 2024 मध्ये ते 15 सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे 70 वर्षामध्ये 1.2% वाढलेलं आहे. हा क्लायमेट चेंज मधला बदल आहे, लक्षात त्याच्यामध्ये. पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे परिणाम काय होत आहे, तर याच्यामध्ये पहिला परिणाम की वारा, पाऊस, ऋतू, समुद्र आणि हिमनद्या आणि जैवविविधता जी आहे, ज्याच्यावर ह्या सगळ्या नैसर्गिक चक्र ज्याला म्हणतो आपण, ते अवलंबून आहे. हे सगळे इम्पॅक्ट होते, लक्षात घ्या. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे एक या ठिकाणी टेम्परेचर वाढतं आणि क्लायमेट चेंज म्हणजे वाढलेल्या टेम्परेचरमुळेच एक आजूबाजूला बदल झालेले आहेत. मग आपले आजार असतील, त्याच्यानंतर या ठिकाणी निसर्गामध्ये झालेले बदल, त्याचा आपल्याला होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टी असणार आहेत, हे लक्षात घ्या. वाढत असणारं तापमान जे आहे, हे तापमान या ठिकाणी सगळ्यात मोठा म्हणजे आपण हिमनद्या वितळण्याचा जो प्रमाण बघतो, हे लक्षात घ्या. दरवर्षी 270 अब्ज टन बर्फ या ठिकाणी वितळायला लागलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि आपल्याला या ठिकाणी म्हणजे गंगोत्री नदी जर दरवर्षी 15 मीटरनी मागे यायला लागलेली आहे. समुद्र जो आहे या ठिकाणी सीफेस जो आहे तो सगळा त्याच्यामध्ये ते कमी व्हायला लागलेले आहेत. आता हे जे सगळं बघतोय आपल्या आजूबाजूला, सर समुद्र तिकडे लांब आहे, आम्ही महाराष्ट्रात राहतो, आमचा समुद्राचा काय संबंध आहे, किंवा या ठिकाणी वाढलं टेम्परेचर सगळं तर त्याच्यामध्ये आम्ही 49 मध्ये राहतोय, ते 1-1.5 डिग्री वाढलं, याचा काय परिणाम होणार आहे. तर तुम्ही थोडंसं जर का या ठिकाणी याच्यावर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की या सगळ्याचे परिणाम जे आहेत, म्हणजे मुंबईसारखं शहर जर समजा या पाण्याच्या या ठिकाणी वेड्यामध्ये गेलं तर तिथं असणारी लोकसंख्या कुठे ना कुठेतरी स्थलांतरित होणार आहे, तिथली व्यवस्था विस्कळीत होणार आहे. आणि ती व्यवस्था विस्कळीत झाल्यानंतर, ज्याला देशाची राजधानी, आर्थिक राजधानी आपण म्हणतो, लक्षात घ्या, ती व्यवस्था ज्यावेळेला विस्कळीत होईल त्यावेळेला आपल्या देखील त्याचे परिणाम होणार आहेत. हे जितकं आहे तसंच या ठिकाणी आपल्या आजूबाजूला या ठिकाणी जे काय या ठिकाणी फॉरेस्ट कमी होतंय, त्यामुळे या ठिकाणी वाढणारं टेम्परेचर आहे, ऋतुमान बदललेलं आहे आणि त्याचा परिणाम स्वाभाविकच आपल्या या ठिकाणी स्वतःच्या लाईफस्टाईलवर देखील होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि मग या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला जात असताना नेमकं मी तरुण म्हणून काय करू शकतो, या थोड्याशा गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या मित्रांनो. कारण आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण बातमी वाचली, महाराष्ट्रामध्ये 33 कोटी झाडं लावली, महाराष्ट्रामध्ये 16 कोटी झाडं लावली, महाराष्ट्रामध्ये 15 कोटी झाडं लावली. तर तुम्ही देखील शालेय वयापासून आतापर्यंत आठवा की किती वेळेला वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले, किती वेळेला त्याच खड्ड्यात नव्याने झाड लावलं, हे थोडंसं या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे लक्षात घ्या. मग अशानं पर्यावरणाचं रक्षण होणार आहे का? पर्यावरण रक्षण करण्यासाठी तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतील आणि हे बदल सस्टेनेबल असावे लागतील. यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रयत्न म्हणजे आपण या ठिकाणी प्लास्टिक वापरत असताना ते रिसायकल असणारं प्लास्टिक वापरता येईल का, मॅक्झिमम त्याचा वापर केला पाहिजे, सिंगल यूज प्लास्टिक न वापरता. आपल्या आजूबाजूला या ठिकाणी कार्बन फुटप्रिंट कमी कशा होतील हे लक्षात घ्या. यासाठी आपली लाईफस्टाईल बनवली पाहिजे. तुमचे जे रिसर्च होणार आहे, तुमचे जे स्टार्टअप सुरू होणार आहेत, कारण की समजा या ठिकाणी आता सोलर एनर्जीच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो, आज आता या ठिकाणी जसं योगा डे आहे तसं या ठिकाणी सोलर एनर्जी डे देखील आहे, लक्षात घ्या. जर या ठिकाणी पुढच्या काही वर्षांमध्ये 65 ते 70% ऊर्जा आपली ह्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून मिळणार असतील तर कितीतरी लाखो पॅनल्स तयार होतील, जे पॅनल कधी ना कधीतरी वेस्ट होणार आहेत. तर त्या कचऱ्याचं करायचं काय,
याची प्रोव्हिजन तुम्हाला आतापासून करावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्याचे होणारे पर्यावरणावर परिणाम आणि पर्यावरणाचा डायरेक्ट आपल्याला इष्टापला होणारा परिणाम जो आहे, या दृष्टिकोनातून तुमचे उद्योजकीय जे काही संकल्पना आहेत या पुढे यायला पाहिजे. वेस्ट मॅनेजमेंट हे पुढच्या कालावधीमधलं प्रचंड मोठं या ठिकाणी चॅलेंज आणि तिथंच अपॉर्च्युनिटी आहे. वारंवार असं म्हटलं जातं, आमच्या श्यामला देसाई म्हणून एक सामाजिक कार्यकर्त्या मोठ्या आहेत, मार्गदर्शक आपल्या, त्या सातत्याने म्हणतात की कचऱ्याला कचरा म्हणायला कचरा म्हणजे काय, त्याला कचरा म्हणू नका, त्याच्यामध्ये संपत्ती आहे. ती संपत्ती निर्माण कशी करायची या दृष्टिकोनातून तरुणांनी बघितलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि मग याचा निगेटिव्ह होणारा अर्थव्यवस्थेवर परिणाम ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजचा, याच्यापेक्षा तुम्ही अपॉर्च्युनिस्ट म्हणून इकडे बघितलं पाहिजे. म्हणजे इथं कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटी मला मिळत आहेत, मी कशा पद्धतीनं यामध्ये व्यवसायाच्या संधी शोधू शकतो आणि माझा व्यवसाय हा पर्यावरणाला हानिकारक नसून पर्यावरण रक्षणासाठी कसा मजबूत बनेल, हे तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सांगता यायला पाहिजे. हे विचार तुमच्याकडे असायला पाहिजे लक्षात. म्हणजे माझं घर बांधत असताना आडवं आलेली 4 झाडं मी पहिला तोडणार आणि मग मी पर्यावरण रक्षणासाठीच्या गप्पा मारणार, असं होऊ शकतं, हे लक्षात घ्या प्रॅक्टिकल विचार करत असताना. पण आपल्याला ज्या वेळेला अशा सुविधा दिल्या, ठीक आहे, तुम्ही ते गरज अपरिहार्यता म्हणून 4 झाडं तोडताय, तर त्याच्याऐवजी जी झाडं तुम्हाला लावायची आहेत, कॉर्पोरेशनमध्ये नियम असतो लक्षात घ्या. तुम्हाला जर 2 झाडं तोडायची असेल तर तुम्ही उरलेली ती कुठं झाडं लावणार, ती झाडं लावायची, त्याचं प्रमाणपत्र द्यायचं, मग या ठिकाणी ती झाडं तोडायला परवानगी मिळते. आता ती परवानगी कशी मिळवली जाते याच्या गमती फार आहेत लक्षात घ्या. तर तुम्हाला लाईफस्टाईल चेंजेस करावे लागतात आणि हे चेंजेस तुम्हाला यासाठी करावे लागतील की तुम्हाला पाठीमागच्या पिढीनं जे या ठिकाणी हस्तांतरित केलेलं आहे ते पुढच्या पिढीकडं अत्यंत चांगल्या पद्धतीनं कसं हस्तांतरित करता येईल, त्याचा दर्जा कसा सुधारता येईल, यासाठी तुम्ही प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे, लक्षात घ्या. मग यासाठी युनेस्कोचा करार आहे, त्यानंतर या ठिकाणी पॅरिस अग्रीमेंट आहे, असे बरेच करार या ठिकाणी चाललेत. मग आता पॅरिस अग्रीमेंट काय आहे हे पहिल्यांदा तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. काय करार आहे तो, कशासाठी काम करणार आहे, आपल्या आजूबाजूच्या संस्था नेमकं का काम करतायत. म्हणजे एक तरुण म्हणून तुम्ही शिकत असताना 2 क्रेडिटचा एन्व्हायरमेंट सायन्स किंवा एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा पेपर तुम्ही शिकलात, त्याची परीक्षा दिल्याशिवाय डिग्री मिळत नाही, मग तुम्ही पूर्ण केला. पण काय कारण असेल की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स नुसार आपल्याला या ठिकाणी देशातल्या सगळ्या हायर एज्युकेशन मधल्या मुलांना हे शिकवण्याची वेळ आली. आता ही शिकवण्याची वेळ आली का शिकवण्याची सोय करण्यात आली, पण ते कंप्लायन्सेस मोडवर गेल्यामुळं आज तुम्ही डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला असून देखील तुम्हाला त्याचे कार्बन क्रेडिट कसे कॅल्क्युलेट केले जातात, त्याचा काय फायदा होतो, क्लायमेट चेंजसाठीचे नेमके या ठिकाणी परिणाम काय आहेत, त्याच्यावर उपाय काय करू शकतो, माझ्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल व्हायला पाहिजे, याच्यापासून आपण अनिबघनच राहिलो, हे लक्षात घ्या. आपलं ते काम आहे. आपण हा विषय यासाठी घेतला हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं की लॉंग टर्म होणारे परिणाम जे आहेत हे परिणाम कुठेतरी या ठिकाणी आपल्याला आत्तापासून दुरुस्त करायचे आहेत. हा उद्देश आणि तुम्ही शिकता याच्यामध्ये फार मोठा गॅप पडला मित्रांनो, लक्षात घ्या. इथं थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे सिलेबस चांगला बनवला, काही गोष्टी फक्त पेपरवर आल्या म्हणजे होणार नाही आहेत. करिअर कट्टा म्हणून किंवा तुम्ही सगळे विद्यार्थी म्हणून ज्या वेळेला बाहेर पडाल त्यावेळेला आतापासून तुम्हाला या विचारानं जगता येईल का, या विचारानं पुढे जाता येईल का की मला जे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे सोर्सेस उपलब्ध आहेत किंवा आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती बदलता येईल चांगल्या पद्धतीनं, ती कशी कन्वर्ट करता येईल इतरांना. जर तुमच्या आत्ता लक्षात येते की भविष्यामध्ये या ठिकाणी 14-15 कोटी 20 कोटी लोक या ठिकाणी पर्यावरणासाठी म्हणून बदलणार आहेत, तर इको टुरिझम किंवा त्यांना शुद्ध हवेचा पुरवठा करणारे काही या ठिकाणी चांगले पर्यटन स्थळ, आपल्याकडच्या त्यांच्या रहवासाच्या सुविधा, या तुम्ही जिथं आहात तिथं डेव्हलप करून लोकांना आकर्षित करू शकता. हे लॉंग टर्म पॅटर्न नसतात, हे लक्षात त्याच्याबद्दल. म्हणजे झाडं ज्या वेळेला लावली जातात हे लक्षात घ्या. मी तुम्हाला रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटलांचे एक उदाहरण सांगेन, त्या उदाहरणाला काही या ठिकाणी रेफरन्सेस तुम्ही बघू शकता. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार फार मोठा आहे आणि रयत शिक्षण संस्थेचा विस्तार होत असताना ज्या वेळेला या पर्यावरणाच्या समस्या नव्हत्या हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. पण तरी देखील या ठिकाणी अण्णांचा आग्रह असायचा त्याच्यामध्ये की तुम्हाला जर समजा इथं 5 एकर जागा आहे आणि शाळेला कॉलेजला आता 1 एकर राहणार आहे, तर उरलेल्या 2 एकरमध्ये या ठिकाणी पहिल्यांदा जेवढी मॅक्झिमम सागवानाची झाडं लावता येतील ती झाडं लावा आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेती करा, भाजीपाला असेल किंवा अन्य गोष्टी. हा त्यांचा आग्रह असायचा.
आता ज्या वेळेला 20 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, त्याच्यापेक्षा जास्त कालावधी झाला, त्याच्यानंतरची गंमत अशी झाली, लक्षात घ्या, की बऱ्याचशाच कॉलेजेसमध्ये एक्सपान्शनची बिल्डिंग ज्या ठिकाणी बांधायची आहे त्या ठिकाणची झाडं ज्या वेळेला या ठिकाणी ती कट केली, तर ते झाडांच्या आलेल्या पैशातून ती बिल्डिंग बांधून झाली. हा फरक लक्षात घ्या. इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इन्व्हेस्टमेंट काय होती या दृष्टीने विचार केला का आपण, याचाही विचार करणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी घोषित केलेल्या योजना जर बघितल्या, बचत गटांना आम्ही 2-2 एकर जागा देऊ. वन विभागाच्या योजना बघा, सामाजिक वनीकरणामध्ये एक या ठिकाणी फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी लोकलची आहे. तुमच्यासारख्या तरुणांनी त्या कमिटीमध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे. शासनानं दिलेल्या योजना ज्या आहेत की सामाजिक जंगल जे आहे, त्या जंगलाची गंमत अशी आहे, लक्षात घ्या, की त्या जंगलामध्ये जर तुम्ही झाडं लावून संवर्धन करत असाल, फक्त झाडं तोडायची नाहीत हे लक्षात घ्या. लाकडावर तुमचा अधिकार नाही, पण तिथं काही भाज्या लावल्या, तिथं फळं, ही फळं सगळी तुम्ही घेऊन जाऊ शकता. अशा करारानं शासन तुम्हाला जमीन देतं की तिथं तुम्ही या ठिकाणी पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या वनस्पतीची लागवड करा, त्याचबरोबर या ठिकाणी त्याचं संवर्धन करा आणि तिथल्या उत्पन्नावर तुम्ही तुमची उपजीविका करू शकता. अशा पद्धतीच्या कायदेशीर प्रोव्हिजन काही आहेत. मग एक तरुण म्हणून मी त्या दृष्टीने विचार करू शकतो का, बचत गटाला या ठिकाणी 1 एकर जागा उपलब्ध करून, एका एकल महिलांना 1-1 एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी, ही घोषणा ज्यावेळेला महसूल मंत्री करतात त्यावेळेला तरुण म्हणून तुम्ही उलटा विचार असा करू शकता का, की अशा पद्धतीची जर जागा माझ्याकडे मिळाली तर या जागेचा उपयोग करून लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तर होईलच, पण या क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये, या एन्व्हायरमेंट रक्षणासाठी म्हणून मला काही काम करता येईल का. तुमच्या लाईफस्टाईलचा भाग होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी फक्त भाषण, कारण स्टॅटिस्टिक्स ज्या आहेत ना, मी आता सगळ्या स्टॅटिस्टिक ज्या बघतोय त्या तुम्ही ऐकणार आहात आणि सोडून देणार आहात मित्रांनो, हे लक्षात घ्या. मी सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये देखील ज्यावेळेला आपण चर्चा केली त्यावेळेला आपण याच विषयावर चर्चा केली की माझं संपूर्ण 24 तासाचं जे राहणीमान आहे, या राहणीमानामध्ये मी काय काय करतो की जे एन्व्हायरमेंटसाठी आत्ता घातक आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणता की माझ्या घरात वडिलांनी एसी लावून दिलेले, वडील माझी लाईट बिल भरायला समर्थ आहेत, मग मी एकदा चालू केला की दिवसभर अजिबात बंद करणार नाही, मी 2 तास ज्या वेळेला येईन तेवढ्या वेळा असेल, बाकीच्या वेळा बाहेर असलो तरी पण काय होतं, आमच्या वडील लाईट बिल या ठिकाणी भरतायत. किंवा आपण म्हटलं सोलर लावला आणि सोलरवर या ठिकाणी लावले त्यामुळे आपल्याला काय लाईट बिल येतच नाही म्हणून दिवसभर एसी चालू केला. पण एसी चालवण्यामध्ये मिथेनचा होणारा जो लॉस आहे, त्यातून बाहेर पडणारे जे वायू आहे, त्याचा परिणाम जो होतोय, याचा अभ्यास आपण केला का. त्याचा जर अभ्यास आपण केला, म्हणजे एन्व्हायरमेंट शिकायचं कसं आहे मित्रांनो, लक्षात घ्या, लाईफस्टाईलसाठी करायचं. म्हणजे तो एसी आपल्याला आवश्यक नसताना जर आपण बंद करू शकलो आणि त्याचे जर परिणाम साधता आले तर तो मोठा इम्पॅक्ट आहे, लक्षात घ्या. कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी ज्यावेळेला ई वेस्ट तयार होतं, तुम्ही कम्प्युटर वापरता, लॅपटॉप वापरता, इतर गोष्टी वापरता, त्याच्यामध्ये रिसायकलिंग कुठं होतं का. पाण्याच्या बॉटल्स तुम्ही ज्या वापरता त्या बॉटल्समध्ये या ठिकाणी होणारा परिणाम कसा आपल्याला कमी करता येईल, टाकत असताना कुठं टाकतो आपण, ते कसं वाचवता येईल, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही आज एक ऑडिट स्वतःच करा की माझ्या अशा कोणत्या 10 गोष्टी आहेत की ज्या बदलल्यानंतर एन्व्हायरमेंटला चांगला फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. हा आजच्या लेक्चरचा एक महत्वाचा भाग आहे, समजून घ्या. त्याच्याबरोबर आपला भाग हा अजिबात नाही आहे की स्टॅटिस्टिक समजून घेणं, मग पेपर लिहायचा आहे, पेपरसाठी या ठिकाणी मी तयारी करायला बसलो, अजिबात गरजेचं नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी तुम्हाला यात उत्पन्नाच्या संधी आहेत, तुम्हाला सोशल एंटरप्रेन्योरशिप याच्या माध्यमातून करता येईल, ही फार महत्वाची आहे. एक संकल्पना या माध्यमातून मला आपल्याला सांगायला आवडेल की चांगुलपणाची स्मशानभूमी नावाची एक संकल्पना आम्ही आणली होती. काय संकल्पना होती की स्मशानभूमीमध्ये झाडं लावलेली असतात, बऱ्याच ठिकाणी असतील किंवा नसतील त्याच्यावर, तर स्मशानभूमीमध्ये फळांची झाडं का लावू नयेत. म्हणजे जे पक्षी आपल्याला येत नाहीत असं वाटतंय, ते पक्षी फळं खायला तिथे येऊ शकतात का, असा विचार आमच्या काही अधिकारी मंडळींनी मांडला, लक्षात घ्या, जे माझे मार्गदर्शक होते त्याच्यामध्ये. आणि प्रायोगिक तत्वावर काही या ठिकाणी जे चळवळीचे फॉलोअर होते त्यांना सांगितलं की चांगुलपणाची स्मशानभूमी करता येईल का, चांगुलपणाचं जंगल असतं त्या पद्धती, यासाठी प्रयत्न करा गावागावामध्ये या ठिकाणी. जसं तुमचं आता स्मशानभूमीमध्ये फळं खायला कोण जाईल का, कुणीच नाही जाणार, म्हणून ते राहू देतं, म्हणजे ती पक्ष्यांसाठी रिझर्व्ह राहील, हे लक्षात घ्या भूमिका त्याच्या पद्धतीनं. आणि तिथले वातावरण थोडंसं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तयार होऊ शकतं. असे बदल आहेत मित्रांनो, लक्षात घ्या, छोटे छोटे ज्याचा विचार आपण करू शकतो. झाडं जिथं लावली जात आहेत, म्हणजे लावणारे वृक्षारोपण करतायत, परत तिकडे येणार आहेत हे तुम्हाला माहित आहे, येणार नाही, त्याच्यावर तुमचे ग्रुप तयार करा. तुमचे ग्रुप तयार केल्यानंतर तुमच्या ग्रुपच्या वतीने ठरवा, ही झाडे लावून गेलेत, त्यांना जगवण्याचं काम आपण करूया. मग त्यांना या ठिकाणी पाणी सारखं जात नाही आपण त्याच्या पद्धतीनं. कोल्हापूरला ज्या वेळेला दुष्काळाची वेळ आली तेव्हा संपूर्ण कोल्हापूरकरांनी काय केलं, मोठ्या 1.5 लिटरच्या पाण्याच्या ज्या बॉटल आहेत त्या बॉटल घेतल्या,
त्या बॉटल वरच्या बाजूने कट केल्या, उलट्या या ठिकाणी ज्या आहेत त्या उलट्या टोपणामध्ये या ठिकाणी सलाईनला पुढे जे काही ठिकाणी सिरिंज असते त्या पद्धतीची सिरिंज लावली आणि त्या सगळ्या बॉटल ज्या आहेत त्या झाडाच्या मुळाला या ठिकाणी बांधून ठेवल्या. छोटे छोटी जी झाडं जगवायची होती त्यासाठी तिथं फक्त या ठिकाणी पहिल्या टप्प्यात काम केले की प्रत्येक झाडाला फक्त बॉटलच बांधले आणि बॉटल बांधल्यानंतर या ठिकाणी खाली जमिनीवर फार पाणी ओतण्यापेक्षा त्या बॉटलमध्ये या ठिकाणी दर दिवसाला पाणी ओतायचं, जे थोडं 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 झिरपत राहील, झाड मरण्यापासून वाचेल, कमी पाण्यामध्ये संवर्धन करता येईल हे प्रयत्न केला. बॉटल लावणारे बॉटल लावून गेले, इतरांना ते सोपं झालं. त्याच्यामध्ये जे फिरायला यायचे ते एक बॉटल पाणी घरातनं घेऊन यायचे, एक बॉटल त्याच्यात ओतली की ते निघून जायचे सगळे त्याच्या पद्धतीने. ही सामाजिक जबाबदारीचा भाग असेल मित्रांनो. यासारखे छोटे छोटे प्रयोग आहेत. तुम्हाला अशा पद्धतीच्या जर तुम्ही ठरवलं 10 अशा ऍक्टिव्हिटी ज्या एन्व्हायरमेंट पूरक माझ्या असतील त्या मी काय करेन आणि 10 अशा ऍक्टिव्हिटी की ज्यामुळे एन्व्हायरमेंट किंवा क्लायमेट चेंज मध्ये या ठिकाणी माझं या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन चुकीच्या पद्धतीने होतंय किंवा माझ्यामुळे पर्यावरणाला घातक असे आहेत, त्याचं पहिला ऑडिट करा आणि ते बदलण्याचा प्रयत्न आपण करूया. छोट्या सवयी, अगदी छोट्या सवयी असतात हे लक्षात घ्या. त्या छोट्या छोट्या सवयींपासून जाऊ शकतो. तर आजच्या टास्कमध्ये लक्षात घ्या, आज मी 2 मिनिटं लवकर थांबतोय. आजच्या टास्कमध्ये पहिलं महत्वाचं लक्षात घ्या की क्लायमेट चेंज आणि एन्व्हायरमेंट किंवा क्लायमेट चेंज आणि या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणून क्लायमेट चेंजवर होणारे जे काही बदल आहेत ह्या सगळ्या गोष्टी फार दीर्घकाळ आहेत. मी गेल्या वेळेला सांगितलं होतं तसं छोटा बदल आम्ही केला करिअर कट्ट्याच्या माध्यमातून की दीपप्रज्वलन न करता वृक्षाला पाणी लावून कार्यक्रमाची सुरुवात करा. पाणी देऊन लक्षात घ्या. एक मेसेज आलेल्या 100 लोकांच्या पर्यंत जातो की आग लावायची आणि परत उष्णता वाढवायची, याच्यापेक्षा झाडाला पाणी घातलं ते बघून गेले की बाकीच्या त्याच्या लक्षात येतं इथं सुरुवात केली म्हणजे अशी सुरुवात आपल्याला करायची आहे. असं पण चांगलं काम होऊ शकतं. लक्षात त्याच्याबद्दल छोटा बदल तुम्हाला मोठा इम्पॅक्ट देऊ शकतो. तर तुम्ही एक सामाजिक जबाबदारी म्हणून फार काही न करता आपल्या लाईफस्टाईलमध्ये असे बदल करूया की जे बदल एन्व्हायरमेंट पूरक असतील, एन्व्हायरमेंट घातक असणाऱ्या गोष्टी आपण करायच्या टाळूया. आणि सगळ्यात महत्वाचं हे काय समाजावर उपकार म्हणून अजिबात करू नका. माझं असं वारंवार तुम्हाला सांगणार आहे की याच्यामधली उद्योजकता शोधा, याच्यामधली व्यावसायिकता शोधा. तुकाराम मुंडे साहेबांचा एक व्हिडिओ आता या ठिकाणी व्हायरल होतोय. सोलापूरच्या पाणी प्रश्नांच्या वेळेला त्यांनी केलेली जी ट्रिक होती त्या ट्रिकच्या बाबतीमध्ये सोलापूर ते तुम्ही शोधायचं आहे लक्षात घ्या. मला पाठवणं लिंक सहज शक्य पण तुम्ही तो शोधायचा आहे लक्षात घ्या. तर त्यांनी या ठिकाणी शहराचा पाणी प्रश्न सोडवत असताना वेस्ट मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीचा वापर कशा पद्धतीने करून घेतला. वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला जे पाणी लागत होतं ते पाणी शुद्ध करून त्यांनी घ्यायला लावलं. पाण्याच्या पाणी पुरवठ्याचे या ठिकाणी गावाचा थोडासा प्रश्न सोडवला आणि विन विन फॉर ऑल अशा पद्धतीचे काही मॉडेल्स मांडले. तुम्हाला ते मॉडेल मांडावे लागते. तुमच्या मॉडेलमध्ये फक्त तुमच्या एकाचा फायदा न बघता विन विन फॉर ऑल या पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही डिझाईन डेव्हलप कराल त्यावेळेला ते सक्सेस होण्याचे चान्सेस तुमचे जास्त असणार आहेत. आजचं पुन्हा पुन्हा मी सांगितलं त्या पद्धतीनं 10 अशा गोष्टी की ज्या बदलामुळं एन्व्हायरमेंटमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन पॉझिटिव्हली होईल आणि 10 अशा गोष्टी की ज्या आत्ता तुम्ही वागताय त्यामुळे निगेटिव्ह होते त्या टाळायच्या आहेत. त्याचं सेल्फ ऑडिट करूया. स्टॅटिस्टिक डेटा तुम्हाला नेटवर टाकलाय की सगळा उपलब्ध होणार आहे, पण आकडेवारी वाचून परत पेपर प्रेझेंटेशनला आपल्याला जायचं नाही. मला कृतीत एन्व्हायरमेंट चेंज आहे त्यासाठी तुमचं काम दिसायला पाहिजे. आज उपस्थित सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.